नमस्कार प्रेक्षकांनो, जुळलिया गाठ गया मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अक्षरशः दामिनीने सगळी सूत्र मात्र आपल्या हातात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। होय प्रेक्षकांनो, पुरती आता सावी फसली, सावीचं सगळं बिंग आता दामिनीच्या पुढे फुटलंय। नीता अवंती सुद्धा आता सावीच्या मागे लागून पुरत्या दामिनीच्या कचाट्यात सापडलेल्या आहेत। इकडे दामिनी विचार करत असते, या सावीने वेड बनवून इतके दिवस मलाच वेड्यात काढलं, तिने माझ्या पाठीमागे इतका घाणेरडा डाव केला आणि मला तिच्या आता सगळ्या चक्रामध्ये अडकवण्याचा जो काही प्रयत्न केलाय ना, पण आता मी सुद्धा दामिनी मुजुमदार आहे। आता मात्र मी सावीसाठी असा एक चक्रव्यूह आखणार आहे ज्यामध्ये सावी तर अडकेल आणि तिच्या सरळ बापापर्यंत पोहोचणार आहे। त्याशिवाय प्रेक्षकांनो, इकडे मात्र नीता, अवंती, रीना आणि पराग सुद्धा दामिनीच्या चक्करमध्ये आता अडकलेले असतात। आता उरलं कुणीच नाहीये। दामिनी आता काय नेमकं करणार आहे, तिने आता कुठलं पाऊल पुढे टाकायचं ठरवले हे मात्र प्रेक्षकांनो पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे। खरं तर सावी धैर्याच्या साथीने आता इकडे दामिनीवर मात करणारे, दामिनीने आखलेला जो काही डाव आहे त्याच्यातून सावी तर सुखरूपपणे बाहेर खरंच पडणार का, की दामिनीच आता यावेळेस स्वतःचं चक्कर चालवून स्वतः जिंकताना आपल्याला पाहायला मिळणार, हे सगळं आपल्याला आजच्या भागातच प्रेक्षकांनो पाहायला मिळणार आहे। आजचा भाग खूप जबरदस्त दाखवलाय, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे आपण पाहतोय त्या माणसाला रीना, पराग शोधत असतात, सावी सुद्धा शोधत असते आणि फायनली प्रेक्षकांनो तो माणूस सापडलाय। पण तो त्यांच्यापासून असा काही धूम ठोकतो ना, की सावी आता त्याच्या डोक्यात सरळ दगडच घालते। शेवटी तो माणूस तिथेच आडवा पडतो आणि तो माणूस जेव्हा आता सापडला, सावीला मात्र धक्काच बसतो, कारण तो माणूस दामिनीचं सत्य सगळ्यांच्या समोर आता येणार प्रेक्षकांनो। तेवढ्यातच आता दामिनी आणि नानांचा एक घाणेरडा डाव मात्र चालू असतो। काही झालं तरी सावीचं सत्य आपल्याला जगासमोर आणायचंय, धैर्यासमोर आणायचंय, त्यासाठी पुरावा तर पाहिजे। आता तिने त्या नानाला असं काही कामाला लावलंय, सावीच्या विरोधात पुरावा जमा करा असं सांगितलंय। शेवटी पुरावा सापडतो आणि नाना मात्र तडकाफडकी आता दामिनीला बोलतात, मॅडम हा व्हिडिओ सापडलाय, आणि ती बोलते व्हेरी गुड ना।